विचारधन, न्यायाची मागणी करणारे स्वतः न्यायी असले पाहिजे। दिनमान, रविवार दिनांक 11 मार्च 2018, फाल्गुन कृष्ण नवमी 1939, हिजरी 1439, जमादिल आखिर 23, नक्षत्र पूर्वषाढा, चंद्ररास धनु, सूर्योदय 6:48, सूर्यास्त 6:38, राहू काल दुपारी 4:30 ते सायंकाळी 6 पर्यंत। आजचे भविष्य, मेष रास, सर्व प्रकारचे ऐश्वर्य लाभल्याने आनंदी राहाल। वृषभ रास, बुद्धिमत्ता, धन व कर्तबगारी पाहून सर्वजण हेवा करतील। मिथुन रास, श्रीमंत मित्रमंडळी भेटतील, वाहन नोकर चाकर ठेवू शकाल। कर्क रास, ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर राहाल। सिंह रास, लक्ष्मीचा वरदहस्त राहील, पाहुणे लाभदायक ठरतील। कन्या रास, भाग्यवर्धक प्रेम विवाहाचे योग, राजकारणात गेल्यास हमखास यश। तुळ रास, अनेक वाहने घेण्याची क्षमता निर्माण कराल। वृश्चिक रास, स्वतःच्या कर्तृत्वाने वर याल, वारसा हक्कासाठी प्रयत्न करा। धनुरास, सरकारी नोकरीत उत्तम यश, जमीनदार व थोरांची ओळख। मकर रास, अधिकार योग, भरभराट, प्रगती या दृष्टीने उत्तम योग। कुंभ रास, जमिनीचे व्यवहार लाभदायक ठरतील। मीन रास, वाहन सौख्य व आर्थिक लाभ होतील। अमृतकण, शब्द हे अनमोल असतात, त्यामुळे जे काही बोलाल ते जाणीवपूर्वक पूर्ण विचार करून बोला। ज्याप्रमाणे तराजूत एक एक वस्तू तोलून दिली जाते, त्याप्रमाणे शब्दही तोलून मापून बोलावे। इतिहासात आज आनंदीबाई जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान 1886। पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे शारदा सदन शाळा सुरू केली 1889। नॅसडॅक शेअर बाजारात जागा मिळविणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी 1999। फुले आणि आरोग्य, जास्वंद पांढरी, लाल, पिवळी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले उद्यानात उठून दिसतात, पण याशिवाय आणखी 250 प्रकारची जास्वंदीची फुलझाडे आहेत। काहींना मंद सुगंध असतो तर काहींना नसतो। जास्वंदीचे बाह्य स्वरूप आकर्षक असल्याने याकडे फुलपाखरे मधभाषा आकर्षित होतात, पण हे फूल फार काळ टिकत नाही। जास्वंद हे साऊथ कोरिया, हैटी, मलेशियाचे राष्ट्रीय फूल आहे। फुलाची चव आंबट असते। सुकवलेले जास्वंदीचे फूल मेक्सिकोमध्ये भाजीसाठी वापरतात। अटेन्शन प्लीज। पद्मनाभ मंदिर, या मंदिरात भगवान विष्णूची विशाल मूर्ती असून भगवान श्रीहरी शेषनागावर शयन मुद्रेमध्ये दिसतात। देवाच्या अनंत या नावावरूनच तिरुअनंतपुरमचे नाव ठेवण्यात आले आहे। भगवान विष्णूच्या विश्राम अवस्थेला पद्मनाभ म्हटले जाते। येथील नैसर्गिक वातावरण सुंदर आहे। मंदिर गोपुरम द्रविड शैलीत बनवलेले आहे। हे मंदिर दक्षिण वास्तुकलेचे अद्भुत उदाहरण आहे। मंदिर परिसर 7 मजल्या एवढे विशाल आहे। मंदिराजवळील तलावाला पद्मतीर्थ कुलम संबोधले जाते। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।